नमस्कार शिको शब्दांतरीचे या यूट्यूब चॅनलमध्ये मी कवयित्री सौमा हनुमंत लुकडे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करते। आज मी गोकुळाष्टमी म्हणजेच श्रीकृष्ण जन्म त्यानिमित्ताने श्रीकृष्णाचा पाळणा आपल्यासमोर सादर करणार आहे। पाळणा माझा स्वरचित आहे। पाळणा संपूर्ण ऐका। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजून जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राइब करून मला सहकार्य करा। चला तर मग ऐका पाळणा। पहिले दिवशी कृष्ण जन्माला मध्यरात्रीच्या भर बाराला झोपा लागल्या पारेकऱ्याला खबर नव्हती राजा कंसाला जुबाळा जुजू रे जू खबर नव्हती राजा कंसाला जुबाळा जुजू रे जू। दुसरे दिवशी बोले वासुदेव बाळ राजाला गोकुळी सोडावं कंसापासून त्याचा वाचवू जीव आत्ताची मला लागल निघावा जुबाळा जुजू रे जू आत्ताची मला लागल निघावा जुबाळा जुजू रे जू। तिसरे दिवशी देवाके गंभीर परक्याला कस देऊ मी पोर जीव घाबरा सुटला धीर सर्वांगतीच काप थर थर जुबाळा जुजू रे जू सर्वांगतीच काप थर थर जुबाळा जुजू रे जू। चवथे दिवशी देवाकी बोल बाळू त्यामध्ये गुंडाळ ते लाल बुरड्याची टोपली घेऊन गोल त्यात बाळाला तीन झोपविला जुबाळा जुजू रे जू त्यात बाळाला तीन झोपविला जुबाळा जुजू रे जू। पाचवे दिवशी वसुदेवा निघाले आपोआप दरवाजे उघडले कारागृहाच्या बाहेर आले गोकुळ नगरीच्या दिशेने निघाले जुबाळा जुजू रे जू गोकुळ नगरीच्या दिशेने निघाले जुबाळा जुजू रे जू। सहावे दिवशी वाहे थंड वारा नीत वरसती श्रावणाच्या धारा चाले वसुदेव सरासरा पूर आलाय यमुनेच्या तीरा जुबाळा जुजू रे जू पूर आलाय यमुनेच्या तीरा जुबाळा जुजू रे जू। सातवे दिवशी पाहून पाणी वसुदेव झाले दिलगीर मणी यमुना नदीला हात जोडूनी पाण्यात प्रवेश केला त्यांनी जुबाळा जुजू रे जू पाण्यात प्रवेश केला त्यांनी जुबाळा जुजू रे जू। आठवे दिवशी वाढाला पूर कमरेचा पाणी छाती पातोर कमरेचा पाणी छाती पातोर त्यानं गळ्याला घेतला घेर हळूहळू नाका तोंडात शिरा जुबाळा जुजू रे जू हळूहळू नाका तोंडात शिरा जुबाळा जुजू रे जू। नववे दिवशी बाळाचे चरण स्पर्शिले पवित्र यमुना जळान पाणी थांबले दोन्ही बाजून मधोमध वाट केली निसर्गान जुबाळा जुजू रे जू मधोमध वाट केली निसर्गान जुबाळा जुजू रे जू। दहावे दिवशी नदी केली पार दिसू लागल गोकुळ नगर पडती पाऊले भराभर यशोदा माईच आलं घर जुबाळा जुजू रे जू यशोदा माईच आलं घर जुबाळा जुजू रे जू। अकरावे दिवशी यशोदा प्रस्तुत आली बोहळ गेली ग्लानीत जाहली कन्या नव्हते माहीत तेवढ्यात वसुदेव पोचले तिथं जुबाळा जुजू रे जू तेवढ्यात वसुदेव पोचले तिथं जुबाळा जुजू रे जू। बारावे दिवशी डोके चालविले स्वपुत्र रत्न यशोदेला दिले कन्येला तिच्या सोबत घेतले मथुरा नगरीस परतले जुबाळा जुजू रे जू मथुरा नगरीस पोहोचले जुबाळा जुजू रे जू।
मथुरा नगरी स पोहोचले जू बाळा जू जू रे जू. धन्यवाद.